तर उपवासाच्या बाबतीत मला असं वाटतं की लाँग आवर्ससाठी जो केलेला उपवास असतो त्यामुळे हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातील शर्करा एकदम कमी होणं याची रिस्क वाढते. त्यामुळे जर तुमचं शर्करा व्यवस्थित नियंत्रणात असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करावे. दुसरं म्हणजे आपण जेव्हा उपवास सोडतो किंवा उपवासाच्या दरम्यानसुद्धा जे खातो दॅट इज व्हेरी हाय कार्बोहायड्रेट अँड हाय फॅट. तर हाय कार्बोहायड्रेट खाल्ल्यामुळे शुगर सडनली स्पाईक होतात त्या दिवशीसुद्धा आणि जेव्हा तो सोडतो त्यावेळेला तर त्याहूनही जास्त हाय कार्बोहायड्रेट आपण खातो आणि त्याच्यानंतर शुगर लगेच स्पाईक होते. त्यात बरेचदा प्रोटीनची पण डेफिशियन्सी असल्यामुळे 2 ते 3 तासानंतर लगेचच पुन्हा हायपोग्लायसिमिया एक्सपिरियन्स होतो पेशंटला. तर त्यामुळे आपल्या जे काही फिजिशियन आहेत किंवा डायबेटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या सल्ल्यानेच उपवास करावा आणि उपवासाच्या दिवशी तुमचे जे काही मेडिकेशन आहेत ते काही प्रमाणात ॲडजस्ट करावे लागतील का हे सुद्धा तुमच्या डॉक्टरांबरोबर डिस्कस करावं.